राम राम शेतकरी मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आजच्या नवीन व्हिडिओमध्ये। तर मित्रांनो, आज आपण या ठिकाणी मक्का पिकाविषयी थोडीशी माहिती देणार आहोत। तर मक्का पिकाचं व्यवस्थापन कसं करावं, खत व्यवस्थापन असेल, बीज प्रक्रिया असेल, या संबंधी आपण थोडीशी माहिती या ठिकाणी आज या व्हिडिओच्या माध्यमातून आपण आपल्या शेतकरी मित्रांना देणार आहोत। तर मित्रांनो, व्हिडिओ कुठेही स्किप न करता पूर्ण बघावा आणि आपल्या चॅनलवर नवीन असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, जेणेकरून येणारे नवीन व्हिडिओ आपल्यापर्यंत सर्वात आधी पोहोचले जातील। तर मित्रांनो, या ठिकाणी मक्का पिकाची यशस्वी व योग्य वाणाची उत्तम निचऱ्याची जमीन असल्यास या ठिकाणी शेतकरी मित्रांना चांगला फायदा या ठिकाणी होण्यास मदत होते। त्यानंतर मित्रांनो, आपण लवकर येणारे वाण या ठिकाणी कालावधीत तयार होणाऱ्या जातींची या ठिकाणी थोडक्यात माहिती घेणार आहोत मित्रांनो। तर या ठिकाणी आपण शेतीमध्ये लागवड करत असताना या ठिकाणी किती अंतर घ्यायला पाहिजे याबद्दल आपण या ठिकाणी 60 बाय 20 सेंटीमीटर अंतरावर या ठिकाणी मक्काची आपण लागवड करायला पाहिजे मित्रांनो। उशिरा पक्व होणारे वाण जास्त कालावधीत तयार होणाऱ्या जातीसाठी 75 बाय 30 बाय 25 सेंटीमीटर अंतरावर या ठिकाणी लागवड करायला हवी। त्यानंतर मित्रांनो, लागवडीचा वेळ या ठिकाणी खरीप हंगाम 15 जून ते 15 जुलै यावेळी आपण पेरणी केल्यास खोडकिडीचा प्रादुर्भाव टाळता येतो। त्यानंतर मित्रांनो, रब्बी हंगामामध्ये या ठिकाणी 15 ऑक्टोबर ते 15 नोव्हेंबर रब्बी हंगामातील लागवड या ठिकाणी अधिक फायदेशीर या ठिकाणी मानलेली जाते आणि शेतकरी मित्रांना चांगला फायदा या ठिकाणी होऊ शकतो। प्रसिद्ध वाण बाजारात उपलब्ध असलेल्या डिकॉल्ब या कंपनीचा या ठिकाणी 9108 असेल, त्यानंतर 9208 असेल, यासारख्या संकरित वाणांचा या ठिकाणी समावेश आपण केला तर आपल्या उत्पन्नात या ठिकाणी निश्चितच वाढ होईल मित्रांनो।